नमस्कार मित्रांनो, वायम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, राशन कार्डावर पैसे मिळणार आहेत, पण तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे का? जर भरला नसेल तर लवकरात लवकर भरायचा आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, अशी संपूर्ण माहिती ह्या कोणकोणत्या कार्डधारकांना, कोणकोणत्या राशन कार्डधारकांना हे पैसे मिळणार आहेत आणि राशन कार्डधारकांनी, लाभार्थ्यांनी कोणकोणते कामं करायचे आहेत, कोणत्या राशन कार्डधारकांना हे पैसे मिळणार आहेत, संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा. पैसे किती मिळणार आहेत, महिन्याला मिळणार आहेत का वर्षाला मिळणार आहेत, ही संपूर्ण डिटेल या ठिकाणी पाहणार आहोत. आणि कोणकोणत्या कार्डधारकांना मिळणार आहेत. राशन कार्डामध्ये 2-3 प्रकार असतात. मग त्यापैकी कोणकोणत्या कार्डधारकांना, राशन कार्डधारक जे आहेत, कोणकोणत्या राशन कार्डधारकांना हे पैसे मिळणार आहेत, ह्याबाबत सविस्तर बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, तर सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायी बातमी आहे. ही बातमी आणि खुशखबर ही रेशन कार्डधारकांसाठी आहे. आता रेशन कार्डधारकांना मिळणार धान्याऐवजी दर महिन्याला रोख पैसे मिळणार. तर या ठिकाणी रेशन कार्डधारकांना प्रत्येक व्यक्तीला वर्षाला मिळणार ₹1000 आणि जर रेशन कार्डावर जर लाभार्थी हे 4 असतील तर त्या व्यक्तींना रुपये दिले जाणार आहेत. किती रुपये दिले जाणार आहेत? तर या योजनेच्या माध्यमातून ज्यांना रेशन धान्याऐवजी पैसे घ्यायचे असतील तर तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे. तो अर्ज शासनाने जारी केलेला आहे आणि या रेशन कार्डधारकांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरून द्यायचे आहेत. तरच यांना रेशनऐवजी पैसे मिळणार आहेत. हा अर्ज भरून लवकरात लवकर जमा करायचा आहे. हा अर्ज कसा व कुठे करायचा, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल. त्या ठिकाणी पहा मित्रांनो. तर मित्रांनो, दिनांक 28 फेब्रुवारी 14 जिल्ह्यामध्ये रेशन कार्डधारकांना रेशनऐवजी रोख पैसे देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि या GR शासनाने डिस्प्ले केलेला आहे. या GR प्रमाणे या रेशन कार्डधारकांना 14 जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी रोख पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्या नमुन्यामुळे यादी खाली दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पहा मित्रांनो, याचा अर्ज असा करायचा आहे की कोठे भरायचा आहे, कोणती कागदपत्रे सादर करावीत, हे कोठे जमा करायचं आहे, याची संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत. तर 14 जिल्ह्यात याचा लाभ मिळणार आहे. आपण पाहणार असताना रेशन कार्डवर असलेल्या प्रमुख व्यक्तींचे नावं व पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा सीधा नंबर टाकायचा आहे, म्हणजेच तुमच्या रेशन कार्डवरील 12 अंकी जो नंबर असतो तो टाकायचा आहे. 12 अंकी नंबर तुम्हाला जर माहीत नसेल तर 12 अंकी तुमचा ऑनलाईन नंबर कसा काढायचा आहे, ह्याबाबत सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कोणाकोणाला 12 अंकी नंबर तुमचा ऑनलाईनचा पाहायचा आहे त्यांनी या ठिकाणी कमेंट करून विचारायचं आहे. त्याबाबत मी बऱ्याच जणांनी कमेंट केल्यानंतर एक व्हिडिओज डायरेक्ट या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे की रेशन कार्डचा 12 अंकी जो नंबर असतो तो कसा काढायचा आहे. तुम्ही तो 12 अंकी नंबर काढला की तुमचे जेवढ्यांचे ऑनलाईन नावं दिसतात ते संपूर्ण त्या ठिकाणी ऑनलाईनचे नाव तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, तो या जागी, म्हणजेच तुम्हाला जर तुमचा सीधा क्रमांक माहीत नसेल तर या आपल्या मोबाईलमध्ये रेशन कार्डचा RC नंबर कसा बघायचा त्याबाबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचे बँक खात्याचा माहिती यामध्ये समाविष्ट करायची आहे. रेशन कार्डवरील कुटुंब प्रमुखाचे बँक खात्याचा माहिती यामध्ये समाविष्ट करायची आहे. रेशन कार्डवरील कुटुंब प्रमुखाचे बँक खात्याचा तपशील यामध्ये भरायचा आहे. बँक तपशील करत असताना बँक खात्याचा तपशील स्टेट बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे. त्यामध्ये बँकेचे नाव समाविष्ट करायचे आहे. ज्या बँकेमध्ये तुमचे खाते आहे त्या बँकेची शाखा टाकायची आहे आणि आपल्या खात्याचा जो अकाउंट नंबर आहे तो नंबर टाकायचा आहे. तुमचे खाते वैयक्तिक आहे किंवा म्हणजे जॉईंट खाते आहे याच्यावरती टिक मार्क करायचं आहे. त्यानंतर आपल्या बँकेला IFSC कोड कोणता आहे तो एक समाविष्ट करायचा आहे. या गोष्टी केल्यानंतर तुमचा फॉर्म सोबत रेशन कार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची झेरॉक्स आणि पासबुकची झेरॉक्स जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे. त्यानंतर आपल्या गावाचे नाव, लाभार्थीचे नाव, दिनांक आणि कुटुंब प्रमुखाचे नाव आणि तुमचे स्वाक्षरी म्हणजे सही, स्वाक्षरी डाव्या हाताच्या अंगठ्याची असणे आवश्यक आहे. या सर्व बाबी तपासून बरोबर असल्यास हा फॉर्म रेशन कार्ड दुकानदारामध्ये समाविष्ट करायचा आहे. त्यानंतर ज्यावेळी तुमच्या खात्यावरती हे पैसे डेबिटद्वारे तुमच्या खात्यात जमा होतील, हे पैसे प्रत्येक महिन्याला खात्यावरती जमा होणार आहेत. रेशनऐवजी लाभार्थ्यांना पैसे मिळणार या योजनेमध्ये हे जिल्हे समाविष्ट आहेत, याची नोंद घ्या. या ठिकाणी पहा, समोर मी वाचणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे.
संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे. या जिल्ह्यांना राशन धान्याऐवजी रेशन कार्डवरती जे बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत ह्या जिल्ह्यांची निवड केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे ही संपूर्ण माहिती आपण सांगितलेलीच आहे. पण तुमच्या मनात आणखीन काय प्रश्न असतील तर आम्हाला या ठिकाणी कमेंटद्वारे विचारू शकता. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करा, कारण की अशाच महत्त्वपूर्ण महाराष्ट्रातील योजनेची माहिती आपल्या चॅनलवरती मिळत राहते. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि माहिती तुम्हाला थोडी पण ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.